इडली तर आपण सगळे खातोच, पण काळ्या घेवड्यापासून बनणारी मऊ, पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर इडली कधी ट्राय केली आहे का? आज आपण बनवणार आहोत काळ्या घेवड्याची इडली. ही इडली दिसायला सुंदर, खायला अतिशय मऊ आणि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एक परफेक्ट हेल्दी पर्याय आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 कप काळा घेवडा घ्यायचा आहे. तो एका भांड्यामध्ये टाकायचा. त्याला 3-4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याच्यावरची धूळ किंवा लावलेली पावडर जी आहे ती निघून जाईल. आणि त्यानंतर पुन्हा पाणी टाकून तो आपल्याला रात्रभर किंवा 6 ते 8 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवायचा आहे. हा घेवडा पूर्णपणे भिजलेला आहे. एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 1 कप पूर्ण भिजवलेला घेवडा, चवीनुसार हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याचा सॉफ्ट बॅटर बनवून घ्यायचा आहे. याप्रमाणे जास्त पाणी टाकायचं नाही आहे. इडली बॅटर सारखाच बॅटर आपल्याला हा बनवायचा आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप ओट्सची पावडर आणि अर्धा कप रवा आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करताना पाण्याची गरज शक्यतो लागणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की खूप घट्ट बॅटर झाला आहे तर त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी ॲड करू शकता. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याला फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. याला 6 ते 8 तासांसाठी आपण आंबवण्यासाठी ठेवून देऊयात. छान फुगलेला बॅटर तयार झाला आहे, अगदी इडलीच्या बॅटरप्रमाणे. आता थोडासा बॅटर मी साईडला काढून घेतला आहे आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा अगदी कमी प्रमाणात मिक्स करून घेतला आहे. त्यामुळे बॅटर थोडासा अजून हलका आणि फ्लफी असा होतो. आता एक इडलीचं भांडं घेऊन त्याला तेल लावून त्यामध्ये हा इडलीचा बॅटर जो आहे आपण टाकूयात आणि प्रीहीटेड स्टीमरमध्ये याला स्टीम करण्यासाठी ठेवून देऊयात. स्टीमरमध्ये 8 ते 10 मिनटे याला मध्यम आचेवर वाफवून घेऊयात. 8 ते 10 मिनिटानंतर पहा इडली किती छान सुंदर झाली आहे, छान फुगली आहे. ही तुम्ही गरम गरम इडली तुपाबरोबरही खाऊ शकता. एक 5 मिनिटे आपण याला गार होण्यासाठी साईडला ठेवूयात, जेणेकरून आपल्याला इडली काढता येईल आणि ती तुटणारही नाही. गार झाल्यानंतर इडली व्यवस्थित निघते हे पहा आणि खाली चिटकतही नाही. खायलाही अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही इडली आपली बनवून तयार आहे. ह्या इडल्या तुम्ही नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा गरम गरम सांबर किंवा टोमॅटो चटणीसोबतही सर्व करू शकता. इडली आतूनही पहा किती छान सॉफ्ट फ्लफी अशी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर रेसिपीजसाठी पोषक पाककृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत निरोगी रहा, पौष्टिक खा, चविष्ट खा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.